नाही, मी आज दिवसभर काय घडलेलं आहे ते मला अजिबात माहिती नाही. कारण मी सकाळपासनं पहाटे 4:30ला आलेलो आहे आणि उठल्याच्या नंतर सकाळपासनं जिथं-जिथं जावं लागतं गृह विभागामध्ये त्या सगळ्या आणि सर्वच अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. साहेबांच्या ऑफिसनी पण सहकार्य केलं आणि आज ऑर्डर काढण्यामध्येच दिवसभर गेलेला आहे. मला वाटतं आज कोणत्या टीव्हीला, चॅनलला मी फोनसुद्धा दिलेला नाही. त्याच्यामुळं मला काय माहिती नाही काय घडलेलं आहे. तुम्ही अजून एक मागणी केली होती. अजून एक मागणी केली होती की या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी. त्याबद्दल 2 वेळा तुम्ही त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांना बोललेले आहेत. मला असं आज मीही त्यांना फोन लावलेला आहे. मला उद्याच्याला ते आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन लावला आहे म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये शंका कुशंका घेण्याची गरज नाही आणि CM साहेबांनी त्यांना भेटायला बोलवलेलं आहे अशी माझी माहिती आहे. आज ते नाशिकला आहेत. उद्या बहुतेक साहेबांची ते भेट घेणार. हे बघा, देशमुख कुटुंबीय धनंजय त्यांच्या घरातलं माणूस गेलेलं आहे. त्याच्यामुळं ते असं काही म्हणत असतील. एक्साईट होऊन काही त्यांनी जे आहे ते केलं असेल. तर त्याच्या बाबतीमध्ये आता आज उद्या परवा आम्ही इथेच आहो. उद्या अजून याच्यामधलं काही काम करणं गरजेचं आहे. माननीय उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर काढण्यासाठी मी नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन केलेला आहे. त्यांचं बोलणे झाल्याच्या नंतर आणि याच्यामध्ये काय आहे की ज्या वकिलांना नियुक्त केलं जातं त्यांची NOC मिळाल्याशिवाय त्याच्यामध्ये ऑर्डर करता येत नाही आणि ती ऑर्डर होईल. परवा पंतप्रधान महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यानंतर मी 16 किंवा 17 तारखेला मी त्या कुटुंबियाकडे जाईल. त्यांनी काय जे आज झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी मी चर्चा करेन.